देवबापाच्या नावाला धन्यवाद असो. आणि खरंच ज्यावेळेस आपण त्याच्या मंदिरामध्ये येतो एक वेगळा आनंद आपल्याला फील होतो. आणि ज्यावेळेस आपण भाऊ बहीण देवाची लेकरं सगळे इथं एकत्र येतो त्यावेळेस त्याचं प्रेझेन्स आपल्याला जाणवतो. आणि इट इज नॉट अबाउट की फक्त आपण नाचून गाऊन त्याची स्तुती आराधना करतो. येस, नाचणं गाणं देखील त्याची स्तुती करण्याचा एक पार्ट आहे, पण त्या परमेश्वराचा आवाज बऱ्याच वेळेस एका शांत स्थिर आवाज त्याचा येतो आपल्याला ऐकायला. आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं की परमेश्वर हा बोलताना कधीच तो तुम्हाला असा मोठ्याने तुमच्यावरती आवाज देऊन तुम्हाला येणार नाही. बऱ्याच वेळेस तो तुमच्या संगती आतून बोलतो. एक मनामध्ये ते एक विचार तो टाकतो. बऱ्याच वेळेस वर्शिप करताना तो म्हणेल सगळे शांत बसलेत, पण कुठंतरी तुम्हाला आतून वाटेल की हात उंच कर, कुठंतरी तुम्हाला वाटेल गुडघ्यावर जा, कुठंतरी तुम्हाला वाटेल माझी स्तुती आराधना मोठ्याने कर. कारण हा परमेश्वर हा फार चांगला परमेश्वर आहे. इज अ गुड गॉड. आणि ज्या वेळेस ह्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये आपण येतो तो कधीच तुमच्याशी न बोलता इथून जाणार नाही. तुम्ही इथून त्याच्या संगती न बोलता जाऊ शकता. या दोन्ही गोष्टींमध्ये फार डिफरन्स आहे. विचार करा, परमेश्वर बोलतोय. फॉर एक्झाम्पल आयुषला मी सांगतोय आयुष तू स्विच बोर्ड बंद कर, पण आयुषचं माझ्याकडे लक्षच नाही आहे. परमेश्वराने आवाज दिलाय, पण तो आवाज ऐकण्यासाठी मी तयार आहे का? समजते का? ब्लँक आहे. हॅलो हॅलो, जागेत सगळे? माझ्या संगती बोला बरं. शेजारचा तुमचा कोण व्यक्ती आहे? जरा त्याला एकदा बघून बोला की परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो. त्याच्याकडे बघा, माझ्याकडे नका बघू, मला माहिती आहे. शेजारच्याकडे बघा आणि म्हणा परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो. आता शेजारचा झाला ना, आता मागच्याला सांगा परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो. सगळ्यांनी मागं बघितलं का? सगळे मागं बघू नका, एक एक करून. ठीक आहे, वन मोर टाइम. आपल्या मागचा जो माणूस आहे त्याला सांगा परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो. सांगा. यशया ह्याचा 39, आयझाया 49 आपण जर सर्वांनी मिळून काढलं. 49 इज 39, राईट? 49, सॉरी. यशया 49 ह्याचा 16वं वचन आपण काढू सर्वजण मिळून. इंग्लिश, हिंदी, मराठी काय पण असेल चालेल मला. जस्ट काढा. ज्यांना नोट्स बनवायचेत प्लीज नोट्स बनवा. बऱ्याच वेळेस नंतर आपल्याला आठवायचं असतं, अरे कोणतं तरी वचन सांगितलं होतं आता मला आठवत नाही आहे. असं नका होऊ देऊ. प्रिपेअर युअर नोट्स, प्रिपेअर युअर टायटल्स. कोणी वाचेल यशया आयझाया 49:16? मोठ्याने वाचेल? पुन्हा एकदा वाचेल? पहा मी तुला कुठं करून ठेवलंय? तळहात कुठं असतो? पाम. दिस इज युअर पाम, राईट? इमॅजिन करा, स्कूल्समध्ये ज्यावेळेस आम्ही स्कूलमध्ये होतो त्यावेळेस एक स्कूलमध्ये ना आपण पेननी काहीतरी असं नाव लिहायचो. मी तर लिहायचो, पण आपण कधीच असं नाही की आय डोंट नो, मी तर माझं लिहायचो, तुम्ही कोणाचं लिहित असताल आय डोंट नो. ठीक आहे, पण परमेश्वर इथे म्हणत आहे मी तुला माझ्या तळहातावर कोरलंय. पेनचा डाग नाही येतो, पेंटचा डाग नाही आहे, टॅटू परमनंट. एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही परमनंटली ड्रॉ करता ती मिटत नाही, तुम्ही त्याला पुसू शकत नाही. सो इमॅजिन एक संडे तुम्ही चर्चमध्ये येता, नाचून गाऊन परमेश्वराची स्तुती आराधना करता, आणि परमेश्वर म्हणतो मी तुला माझ्या तळहातावरती नेक्स्ट संडे
तुम्ही चर्चमध्ये नसता, तुम्ही स्कूलमध्ये तुमची एक्झाम देत असता, पण परमेश्वर काय म्हणतो, मी तुला माझ्या तळहातावरती. त्याच्या नेक्स्ट संडे तुम्ही तुमच्या रिलेटिव्हच्या लग्नाला जाता, तुम्ही चर्च बुडवता, पण परमेश्वर काय म्हणतोय, मी तुला माझ्या तळहातावरती. वेळेस तो तुम्हाला त्याच्या तळहातावरती कोरतो, त्याचं लक्ष तुमच्याकडे सदा असतं. ही इज ऑलवेज वॉचिंग यू. इमॅजिन मी एका फोनमध्ये CCTV लावला आहे आणि मी कंटिन्यू तुम्हाला ऑब्झर्व करतोय. तुम्ही काय करताय, तुम्ही कुठं जाताय, तुम्ही कोणाला भेटताय, तुम्ही कोणासंगती किती वेळ बोलताय, मी माझ्या तळहातावरती सगळं बघू शकतो. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की मला काय माहीत नाही, मला चालतंय, मी एकटाच आहे. पण हा परमेश्वर म्हणतो, मी तुला माझ्या तळहातावरती. ज्यावेळेस तो म्हणतो तळहातावर कोरलंय, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या परमेश्वराची नजर 24/7 तुम्ही जन्मल्यापासून तुमच्यावरती आहे. तो म्हणतो की तुझ्या डोक्यावरती किती आहेत हे मला माहिती आहे. आता नॉट नेसेसरी एखाद्याच्या डोक्यावरती केस नसतील तर ते असं नाही की त्याच्या केसाच्या बद्दल तो मजाक उडवतोय परमेश्वर. नाही, परमेश्वर म्हणतोय, मला माहिती आहे की तू जन्मायच्या आधीपासून, तुझ्या आईच्या गर्भामध्ये येण्याच्या आधीपासून मी तुला ओळखत होतो. आणि हा महान परमेश्वर, त्यावेळेस आपण म्हणतो की फर्स्ट लव्ह. काय वाटतं तुम्हाला, मी का थीम फर्स्ट लव्ह का आपण थीम ठेवली आहे? कोणी आन्सर्स देईल मला, फर्स्ट लव्ह म्हणजे काय? कोणी पण, नॉट नेसेसरी. रॉंग आन्सर्स, ह्या घरामध्ये रॉंग आन्सर्स आर ओके. वी आर ओके विथ रॉंग आन्सर्स. काही पण आन्सर असू दे, एकदम छोट्यातलं छोटं देखील असेल तरी चालेल. बट व्हॉट डू यू थिंक फर्स्ट लव्ह म्हणजे काय? आता मला मराठीत सांगू नका पहिलं प्रेम. व्हॉट डू यू थिंक फर्स्ट लव्ह म्हणजे काय? कोणी सांगेल? कोणाला सांगता येईल की पहिलं प्रेमाबद्दल का स्पेशली पहिलं प्रेम आपण म्हणतोय त्याला? आपण ते कधी, येस ॲब्सोल्युटली, हे प्रेम आपण कधीच विसरू शकत नाही. ओके, अजून कोणी आन्सर्स? फर्स्ट लव्ह कुठे आहेत ह्या घरातली मुलं मुली, सन्स अँड डॉटर्स? व्हॉट डू यू मीन बाय फर्स्ट लव्ह? हां, अजून कोणी आन्सर्स आहेत फर्स्ट लव्हसाठी? ओके, सेकंडवाला स्पेशल नसतं? आय डोंट नो. फर्स्ट लव्ह इज स्पेशल. ठीक आहे. ज्या वेळेस आपण म्हणतो की हे पहिलं प्रेम आहे, एक गोष्ट लक्षात घ्या देवाच्या लेकरांनो, हा परमेश्वर म्हणतो की मी वर आहे आणि मंडळी जी आहे ती त्याची वधू आहे. ठीक आहे. सो ही इज द ब्राईड, सॉरी, ही इज द ब्राईड ग्रूम, वी आर द ब्राईड. ठीक आहे. तो वर आहे, आपण वधू आहोत. सो ह्या वेळेस आपण बघतो की हा परमेश्वर त्याच्या वधूला, आपण सगळे बसलेले इथं काय आहोत? वधू आहोत. नॉट नेसेसरी बिकॉज आपण मेल आहोत. मागच्या वेळेस आपण क्लिअर केलं होतं डिस्कशन, राईट? जस्ट बिकॉज आपण मेल आहोत दॅट डझंट मीन की आपण वधू नाही होऊ शकत. जसं मी सांगितलं होतं की परमेश्वराचे पुत्र ज्यावेळेस म्हटलेलं आहे त्यावेळेस मुलींना देखील परमेश्वराचे पुत्र म्हणून ॲड्रेस केलं जातं. इन द सेम वे दीज आर सन्स ऑफ गॉड अँड दिस इज द ब्राईड ऑफ क्राइस्ट. ओके, कन्फ्युजन आहे? कन्फ्युजन? सन्स ऑफ गॉड, ब्राईड ऑफ क्राइस्ट. पूर्ण मंडळी म्हणून आपण सर्वजण ज्यावेळेस त्याच्या समोर येतो, आपण पूर्ण मंडळी म्हणून एका वधूसारखं त्याच्या समोर आपण थांबतो. आता हा जो वर आहे ह्याचा एक मेसेज आहे आपल्यासाठी, है ना? व्हॉट्सॲप मेसेज नाही आहे. दिस इज अ पर्सनल मेसेज फॉर यू. जर तुम्ही प्रकटीकरण काढलं, प्रकटीकरण ह्याचा 2रा अध्याय काढेल कोणी?
प्रगटीकरण, रेव्हेलेशन चॅप्टर 2. सगळ्यात सोपं पुस्तक आहे काढण्यासाठी. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय, 1ल्या वचनापासून कोणी वाचेल? मोठ्याने कोणी वाचेल? येस. ओके. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. जर तुम्ही ह्याचं 3रं वचन वाचाल, सगळेजण मिळून जर आपण वाचू. तुझ्या अंगी धीर आहे, तुझ्या नावामुळे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला. हा परमेश्वर त्याच्या वधूकडे बघून एक मेसेज तिला देत आहे. आणि तो काय मेसेज देत आहे तिला? तेच अशा वधूसाठी आहे जिच्या अंगी धीर आहे. ठीक आहे, शी स्ट्रॉंग. ओके. नेक्स्ट तो म्हणत आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. आपण एका अशा जनरेशनमध्ये राहतो देवाच्या लेकरांनो, जिथं एव्हरी डे सैतान हा त्याचा बेस्ट ट्राय करतोय की तुम्ही खचून जाल. प्रत्येक दिवशी तो न कळत, तुम्हाला न समजता काही अशा गोष्टी इंट्रोड्यूस करवतोय ज्याच्यामुळे त्याला पाहिजे की तुम्ही खचून जावं, तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याग करावा. अँड यू डोंट इवन नो दॅट की हा सैतान इतकं काम करत आहे. बऱ्याच वेळेस एखादी अशी रील येते जिथं परमेश्वराचा मस्ती मजाक उडवला जात आहे आणि आपण ती रील बघून हसतो. आणि सैतान तिथं खुश होतोय की बघ बघ तुझा मुलगा, बघ तुझी मुलगी, तुझ्या नावाचा मजाक तेवढं होत. एखादी अशी गोष्ट तो आपल्याला दाखवतो, एखादा असा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आणतो आणि तो म्हणतो की बघ, लेट्स ट्राय, तुझा मुलगा, तुझी मुलगी कितपत तुझ्यावर प्रेम करते. आणि बऱ्याच वेळेस आपण माणूस असल्यामुळं आपण आपल्या विकनेसेसमुळं खाली पडतो. आणि बऱ्याच वेळेस ह्या गोष्टींमधून आपण बाहेर देखील येतो, कारण परमेश्वर आपल्याला बाहेर काढतो. विचार करा, एक मेंढरू हरवतं, ते हरवतं, ते कुठेतरी लांब भटकतं, पण चांगला मेंढपाळ त्या मेंढराला शोधत जातो, तो त्याला तिथून काढून आणतो, त्याच्या खांद्यावर घेऊन तो पुन्हा त्याला कळपात घेऊन येतो. तुम्हाला काय वाटतं, पुढच्या वेळेस मेंढरू परत पळाल्यावर तो म्हणा का मागच्या वेळेस आणलं होतं आता नाही आणणार? मागच्या वेळेस आणलं होतं, त्या मेंढराला समजलं पाहिजे. हां. आणि विचार करा, आपण ते मेंढरू आहोत जे रोज सकाळ संध्याकाळ त्याच्यापासून लांब पळतोय. फॅक्ट. आणि तरी तो तुम्हाला शोधत परत येतो, परत तुम्हाला तो त्याच्या खांद्यावर उचलून घेऊन येतो आणि त्याच्या कळपात परत आणतो. जे तुम्ही इथे एकत्र आता बसलेले आहात, मी नेहमी सांगतो, यू आर नॉट हिअर बाय ॲक्सिडेंट. तुम्ही इथं चुकून नाही आलेले आहात. तुम्हाला कोणीतरी खांद्यावर उचलून इथं आणून सोडलेलं आहे, कारण त्याला तुमच्याशी बोलायचं आहे. आमेन. आणि विचार करा, पण एव्हरी डे त्याला नाकारतो, त्याला सोडून आपण लांब पळतो, कारण आपला जो माणसाचा स्वभाव आहे ना, हा माणसाचा स्वभाव, हे जे फ्लेश, हे जे शरीर आहे. म्हणून पाऊल एका पत्रामध्ये लिहितो की माझा आत्मा इच्छुक आहे
पण माझं शरीर हे त्याला ॲक्सेप्ट करत नाही आहे. माय स्पिरिट इज विलिंग बट माय फ्लेश इज वीक. रात्री तुम्हाला तुमचा आत्मा सांगतो उठ प्रार्थना कर, पण अंग इतकं थकलेलं असतं की म्हणतं परमेश्वरा उद्या करतो. आवाज येतो तुम्हाला आतून, बायबल किती दिवस झालं वाचलं नाहीयेस. तुम्ही म्हणता परमेश्वर समजून घेईल. तुमचा आत्मा इच्छुक आहे, पण तुमचं शरीर त्या गोष्टीला ॲक्सेप्ट नाही करत. हे दोन गोष्टी आहेत. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की तुमच्या आतमध्ये एक आत्मिक मनुष्य आहे. यू हॅव अ स्पिरिट मॅन इन साइड ऑफ यू, आणि तो स्पिरिट मॅन ग्रो करत असतो. तो आत्मिक मनुष्य ग्रो करत असतो, आणि प्रत्येक दिवशी आपण त्याला रिजेक्ट करतो, पण तो कधीच आपल्याला सोडत नाही. इमॅजिन करा, आज इथं मी स्वतः इथं जर मी तुम्हाला आज काहीतरी सांगत आहे, तर ह्याच्यामुळं नाही की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हे जे वचन मी तुमच्या संगती शेअर करतोय हे माझ्या स्वतः संगती देखील बोलतोय. सो हे वचन माझ्या स्वतःसाठी देखील आहे. मी स्वतः ह्याच्यातून आशीर्वादित होत आहे, आणि मी ते तुमच्या संगती शेअर करतोय. इमॅजिन करा, एक मर्डरर तो ह्या दारातून येऊन इथे येऊन बसला, आणि मी त्याच्या शेजारी बसलोय, आणि त्यांनी त्याच्या पापाची क्षमा मागितली आहे. त्याला माहिती आहे त्याच्याकडून चूक झाली. एक मर्डरर जर येऊन इथं बसतोय आणि त्याच्या शेजारी जर मी बसतोय, आणि परमेश्वरांनी जर दोघांच्या पापाची क्षमा केली आहे ना, तो दोघांमध्ये फरक नाही बघत. मी हे नाही म्हणते की आपण पाप करू शकतो. मी हे म्हणतोय की हा परमेश्वर तुमच्यावर खूप जास्त प्रेम करतो. आणि आज तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये असताल मला माहिती नाही, पण त्या सिच्युएशनमध्ये देखील तो म्हणत आहे, तू धीर धर माझ्या वधू, तू काय कर, धीर धर. जरा वचन आपण परत वाचू. तुझ्या अंगी काय आहे, धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस, आणि तू खचून गेला नाहीस. प्रत्येक दिवशी ज्यावेळेस आपण लोकांमध्ये जातो, आज तुम्हाला माहिती आहे जगामध्ये किती लोक ख्रिश्चॅनिटीचा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा मजाक उडवत आहेत. हॅव यू सीन रील्स? है ना, बल्ले बल्ले सॉन्ग असू द्या, कोणतंही सॉन्ग असू द्या, त्याच्यावरती लोक आपला मजाक उडवत आहेत. तुमचे फ्रेंड्स तुम्हाला येऊन म्हणतील, अरे काय तुझा परमेश्वर त्या वधस्तंभावरती मेला. मी असे कमेंट्स वाचले काही, आणि ते खूप आपल्याला दुःख होऊन जातं. आणि काही कमेंट्स काय होते, जर तो त्याला स्वतःला वाचवू शकला नाही तर तो तुम्हाला काय वाचवेल. आपला परमेश्वर जो क्रूसावरती मेला हे त्याचं वीकनेस नव्हतं, हे त्याचं स्ट्रेंथ होतं. त्याला कोणी मारलं नाही, त्यांनी स्वतःहून त्याचा जीव दिला. तुम्हाला समजतंय का? त्याला कोणीही त्याचा मर्डर नाही केला, त्यांनी स्वतःहून त्याचा जीव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. देर इज अ डिफरन्स बिटवीन अ मर्डर अँड देर इज अ डिफरन्स बिटवीन अ सॅक्रिफाईस. त्यांनी स्वतःला सॅक्रिफाईस केलं. कोणासाठी? त्याच्या पहिल्या प्रेमासाठी. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की आपण त्याचं पहिलं प्रेम आहोत, ज्यावेळेस तो म्हणतो की तू माझी वधू आहेस, तो म्हणतोय की तू माझ्या नावासाठी खूप काम करतोयस. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आय डोंट नो तुम्हाला कितपत समजेल. फर्स्ट लव्ह जे असतं, पहिलं प्रेम, हे एका कपलमध्ये ज्यावेळेस असतं, ते कपल्स खूप एक्साइटेड असतात एकमेकांसाठी. ते एकमेकांसाठी फार एक्साइटेड असतात. त्यांना असं वाटत असतं कधी मी माझ्या या पार्टनरला भेटेल, कधी मी याच्या संगती टाइम स्पेंड करेल, कधी हा मला कॉल करेल, कधी मी याच्या संगती बोलेल. अशी सिच्युएशन असती आपली या परमेश्वरा संगती स्टार्टिंगला. आणि नंतर नंतर हळूहळू हळूहळू आपण थंड पडून जातो. आणि मग आपल्याला वाटतं की ठीक आहे, बोललं तर चालेल. इमॅजिन करा,
असं जर कपल्समध्ये असं झालं की आज नाही बोललं तर चालेल, उद्या बोलू, कितपत टिकेल ते रिलेशनशिप? पण परमेश्वर म्हणत आहे की तू माझ्या संगती बोल, तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईल. ज्यावेळेस सैतान तुम्हाला प्रत्येक परीक्षेत पाडतो किंवा परीक्षेत पाडायचा प्रयत्न करतो ना, त्याचं हे डिझायर असतं की तुम्ही तुटून जावं, तुम्ही खचून जावं. आणि इयोबाच्या लाईफमध्ये आपण ते बघतो होताना. इयोबाकडून सैतानाने सर्व काही काढून घेतलं, त्याच्याकडे जे काय होतं सर्व काढून घेतलं. आणि सैतान जे बोलला होता परमेश्वराला की तू ह्याच्याकडून सगळं जर काढून घेतलं तर हा तुला श्राप देईल, त्याची बायको त्याच्या संगती असते ज्यावेळेस सगळं काढून घेतलेलं असतं. आणि त्याची बायको त्याला म्हणते इयोबाला, काय ह्या परमेश्वराला पकडून बसलायस, याला श्राप देऊन मरून जा. वाव, इमॅजिन करा, त्याची स्वतःची बायको त्याला अशी ॲडवाईस देते, काय ह्या परमेश्वराला पकडून बसलायस, याला श्राप देऊन. ती बायको बोलत होती का तो सैतान बोलत होता? बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही की आपल्या संगती कोण बोलतोय. आपल्याला वाटतं की आपला फ्रेंड बोलतोय, पण त्या फ्रेंडच्या मागं कोणतं स्पिरिट आहे ते आपल्याला समजत नाही. किंवा आपल्याला मे बी ह्या गोष्टींबद्दल आपण फेमिलियर नसतो. आपल्याला वाटतं की तो मला तसं बोलला, ती मला तशी बोलली, मला खूप वाईट वाटलं. पण खरंच ते तो व्यक्ती बोलला होता का त्याच्या मागचा दुष्ट आत्मा बोलला होता? आणि मी हे नाही म्हणत आहे की लोकांमध्ये दुष्ट आत्मा राहतो. तुम्ही जे देवाची लेकरं येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, तुमच्यामध्ये ते कधीच नाही येऊ शकत, पण तुमच्या कानामध्ये तो खुसफुस करू शकतो, जसा हवेच्या कानामध्ये तो खुसफुस करत होता. खरंच तुला सांगितलं का परमेश्वरांनी हे फळ खाऊ नकोस? आणि ती पण म्हणते नाही नाही, तर सांगितलं नाही तसं काय. इमॅजिन आपल्या डे टू डे सिच्युएशन्समध्ये, आपल्या इंस्टाग्राम थ्रू, आपल्या फ्रेंड्स थ्रू सैतान आपल्याला इन्फॉर्मेशन फीड करतोय आणि आपण ती इन्फॉर्मेशन सगळी ॲक्सेप्ट करतोय. आणि एक टाईम असा येतो की आपलं हृदय इतकं कठीण होऊन जातं की ह्या परमेश्वराचा आवाज आपल्याला ऐकायलाच येत नाही. इमॅजिन आयुषला मी काहीतरी सांगतोय आणि आयुष कानामध्ये इयरफोन्स घालून बसलाय आणि मी आयुषला तिथून आवाज देतोय, त्याला नाही येणार ऐकायला, कारण तो त्याच्या स्वतःच्या जगामध्ये इतका ऑक्युपाईड झालाय की आता त्याला कोण आवाज देतंय हे त्याला जाणवत पण नाही. आणि बऱ्याच वेळेस आपली परिस्थिती अशीच झालेली असते. आपल्याला वाटतं की आपण चर्चला जातोय, येस. आपल्याला वाटतं की आपण स्तुती आराधना करतोय, हो येस. पण ह्या परमेश्वरासंगती आपलं किती जवळीकता आहे हे आज आपण आपल्या स्वतःला विचारू. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की हा आपलं पहिलं प्रेम आहे, इमॅजिन करा एक लवर कपल्स, एक कपल आहे जे एकमेकांवर फार जास्त प्रेम करतं आणि ते स्टार्टिंगला सगळ्या गोष्टी एकमेकांसंगती शेअर करतायत. त्यांचं लग्न होतं, काही काळानंतर ते लवर न राहता फक्त हजबंड अँड वाईफ म्हणून राहिलेत. ते त्या नात्यामध्ये आहेत पण त्या नात्यामध्ये आता प्रेम नाही आहे. अशा सिच्युएशन्स देखील आहेत. दे आर हजबंड अँड वाईफ बट त्यांच्यामध्ये प्रेम नाही आहे. आणि आपलं ह्या परमेश्वरासंगती नातं बऱ्याच वेळेस असंच होऊन जातं. आपण म्हणतो आपण परमेश्वराचे पुत्र आहोत, आपण म्हणतो की तो आपला बाप आहे, पण ते इंटिमसी त्या देवासंगती निघून गेलंय. आणि आज तो दिवस आहे की परमेश्वर म्हणतोय, मी माझ्या आत्म्याच्या द्वारे तुझ्यामध्ये ते प्रेम पुन्हा एकदा जागृत करेल. आमेन, आमेन. विचार करा, हा परमेश्वरासंगती ज्यावेळेस आपण म्हणतो की हा आपलं पहिलं प्रेम आहे, एक वेळ अशी असती ज्यावेळेस आपण त्याच्याकडे येताना त्यांनी जे आपल्यासाठी बलिदान दिले ना क्रूसावरती, ते बघून येतो की परमेश्वरा तू माझ्यासाठी जीव दिलास, वाव, थँक्यू लॉर्ड.
थँक्यू परमेश्वर, तू माझ्यासाठी किती काय करतोस. आणि आपण त्याच्याकडे येताना, इकडे परमेश्वर आहे, तुझे हात दोन्ही दाखव, असे पकड. आपण त्याच्याकडे येताना त्याच्या हातातले जे छिद्र आहेत ते आपण बघतो. स्टार्टिंगला आपण त्याच्याकडे येताना बघतो की त्याच्या हातामध्ये ते खिळ्यांनी त्याला मारल्यामुळं ते होल्स त्याच्या हातामध्ये आहेत. स्टार्टिंगला आपण म्हणतो की परमेश्वरा, तू खूप महान आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझी स्तुती आराधना करतो, कारण तू तुझं बलिदान माझ्यासाठी दिलंस. पण एक वेळ अशी येते की ह्या परमेश्वराकडे येताना आपण बघतो की ह्याच्या हातामध्ये माझ्यासाठी काय गिफ्ट आहे का, माझ्यासाठी काय आशीर्वाद आहे का. आणि बघता बघता आपण लवर्सपासून एका नॉर्मल रिलेशनशिपमध्ये जगून जातो. ज्यावेळेस आपण आता मी त्याच्याकडे येताना त्या प्रेमासाठी न येता एका आशीर्वादासाठी येतोय. मला आरोग्य पाहिजे म्हणून मी त्याच्याकडे येतोय, मला बोर्डमध्ये चांगले मार्क्स पाहिजेत म्हणून मी त्याच्याकडे येतोय, मला चांगला जॉब लागावा म्हणून मी त्याच्याकडे येतोय, मला फायनान्शियल फ्रीडम मिळावं म्हणून मी त्याच्याकडे येतोय. आय एम कमिंग टू हिम टू रिसीव समथिंग फ्रॉम हिम. आय एम नॉट कमिंग टू हिम फॉर हिम. हे डिफरन्स आपल्या रिलेशनशिपमध्ये आज झालाय का? ह्या डिफरन्समुळं रिलेशनशिपवरून लोक रिलिजनवर येतात. मागच्या वेळेस आपण डिस्कस केलं तर रिलेशनशिप असतं आणि रिलिजन असतं. एक धर्म असतो, ख्रिस्ती धर्म. हर संडे उठेंगे, तैयार होंगे, चर्च को जाएंगे, चर्च होने के बाद अच्छा खाना खाएंगे, घर को छुट्टी एंजॉय करेंगे, मंडे को वापस काम. ईस्टर संडे गुड फ्राइडे आया, सेलिब्रेशन करेंगे, डेकोरेशन करेंगे, पार्टी करेंगे, डन. रिलीजन, एक धर्म. आणि आपले जे इतर बहीण भाऊ आहेत जे दुसऱ्या धर्मामध्ये आहेत ते सेम करतायत. त्यांच्याकडे पण एक सण असतो, त्या दिवशी ते नवीन कपडे घालतात, ते देखील त्यांच्या मंदिरामध्ये जातात, ते देखील चांगलं खाणं पिणं करतात. तो सण झाला की ते परत कामावर जातात, त्यांचं नॉर्मल लाईफस्टाईल परत चालू होतं. मला दिसतंय काय लोक किती ट्रिगर होत आहेत या गोष्टीमुळे. आय कॅन सी युअर फेसेस. पण हा धर्म कधी धर्म नव्हताच. हे एक नातं होतं ज्याला आपण धर्म बनवून टाकलंय. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की येस, चर्चला जाणं इम्पॉर्टंट आहे. मी हे नाही म्हणत चर्चला जाणं इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही कोणत्या मोटिव्हनी येता? सकाळी तुम्ही सॅटर्डेला रात्री तुम्ही काय विचार करता? मी उद्या सकाळी मला चर्चला जावं लागतंय का मला जायला मिळतंय? या दोन्ही शब्दांमध्ये फार मोठा डिफरन्स आहे. मला चर्चला जावं लागतं रे उद्या, किंवा मला चर्चला जायला मिळतं. एक अपॉर्च्युनिटी आहे. मी माझ्या बापाच्या घरामध्ये चाललो आहे, मी माझ्या घरामध्ये, मी माझ्या लोकांमध्ये चाललो आहे, मी माझ्या फेलोशिपमध्ये चाललो आहे, मी देवाला भेटायला चाललो आहे, मी त्याचा आवाज ऐकायला चाललो आहे, का मला चर्चला जावं लागतं? आज तुमचा माइंडसेट चेंज करा. आणि ज्यावेळेस तुमचा माइंडसेट चेंज होईल, तुमच्या फॅमिलीचा माइंडसेट चेंज होईल. बिकॉज तुम्ही तुमच्या फॅमिलीजला चेंज करण्याची पॉवर ठेवता. आणि जे मी तुम्हाला सांगत आहे, मी परत सांगतोय, हे वचन माझ्या संगती बोललेलं आहे आणि म्हणून मी ते तुम्हाला शेअर करत आहे. दिस हॅज स्पोकन टू मी. पहिलं प्रेम, फर्स्ट लव्ह. यु नो, त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नवीन विश्वासणाऱ्याला बघता, अविश्वासी जेव्हा नवीनच त्याला येशू कळतो, तो फुल फायरमध्ये असतो. आज मला हे करायचं आहे, मला चर्चला जायचं आहे, मला गाणे गायचे आहेत, मला सगळ्यांना सुवार्ता सांगायची आहे. तो फुल जोशमध्ये कॉन्फिडेंटली असतो. वेगळं फायर असतं त्याच्यामध्ये. 12-15 वर्ष निघून झाल्यावर तो पण म्हणतो, जाऊ उद्या चर्चला, बघू काय काम नसेल, पाणी नसेल सुटत तर जाऊ. नातेवाईक येणार आहेत घरी. का होतं असं? पहिलं प्रेम सोडून
आपण खाली आलेलो आहे. जर तुम्ही वचन वाचलं, माझ्या संगती कोणी वाचेल? 4 वचन, प्रकटी 2, 4 वचन. तू पहिली प्रीती सोडली. इंग्लिशमध्ये आहे कोणाकडं इंग्लिश ट्रान्सलेशन? वाचेल कोणी इंग्लिशमध्ये? रेव्हेलेशन्स 2:4 आहे. Revelations 2:4. Nevertheless, I have this against you, that you have left your first love. तू तुझ्या पहिल्या प्रेमाला सोडला आहेस. लेफ्ट. पुढचं वचन वाचेल कोणी? पुढचं वचन तिथे परमेश्वर 5व्या वचनामध्ये म्हणत आहे की इंग्लिशमध्ये लिहिलंय, रिमेंबर देअरफॉर फ्रॉम वेअर यू हॅव फॉलन. म्हणजे ज्यावेळेस तू परमेश्वराचा पुत्र होतास, तू इथं होतास, त्याचं पहिलं प्रेम, स्पेशल वन. आणि परमेश्वर म्हणतोय, आठव की तू कुठून खाली पडलायस. म्हणजे आपण डाऊनग्रेड झालोय. आणि तो म्हणतोय की ही वेळ डाऊन होण्याची नाही आहे, ही डाऊनग्रेड होण्याची नाही आहे, ही अपग्रेड होण्याची वेळ आहे. ठीक आहे, यू हॅव टू अपग्रेड, यू हॅव टू अपग्रेड. आता बऱ्याच वेळेस ना आपलं सोसायटी, आपलं कल्चर हे सैतानाने इतकं करप्ट करून टाकलं आहे की ॲज मेन, एस्पेशली मी या साईडला बोलतो, आता तुम्ही लोक थांबा जरा 2 मिनटं. ॲज मेन आपल्याला वाटतं की ह्या परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी मी तेवढ्या मोकळेपणाने नाही करू शकत. आणि मी तुम्हाला एक वचन दाखवतो. योहान कृतशुवर्तमान याचा 13वा अध्याय 23 ते 25 कोणी वाचेल? योहान कृतशुवर्तमान 17वा अध्याय 23 ते 25 कोणी वाचेल आपल्यासाठी मोठ्यानी? योहान स्वतःबद्दल इथं लिहितोय. ठीक आहे, काय मस्त माणूस आहे. स्वतःबद्दल तो कसं लिहितोय, काय लिहिलंय त्यांनी स्वतःबद्दल? वाचेल परत एकदा. ज्याच्यावर येशूची प्रीती होती, तो स्वतःला डिस्क्राईब करताना कसं करतोय? ज्याच्यावर येशूची प्रीती होती. म्हणजे मी पण स्वतःला डिस्क्राईब करताना सांगू शकतो, ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो आता तुमच्या संगती बोलत आहे. तो इमॅजिन करा, तो स्वतःला असं डिस्क्राईब करतोय की ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो त्याच्या उराशी. आज आयुषला खूप काम आहे. इमॅजिन करा, आजच्या जनरेशनमध्ये उराशी टेकणं म्हणजे काय? आपलं कल्चर इतकं खराब झालंय की लोकांनी ही इमेज पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकलंय. इमॅजिन करा, त्याची 12 शिष्य आणि त्याचे बाकीचे सर्व लोक तिथं उभे असतील आणि योहान एकटाच. त्याला लाज नव्हती, त्याला काय वाटलं नाही. त्याने विचार नाही केला, बापरे हे 12 लोक मला काय बोलतील. त्याला माहिती आहे की येशू त्याच्यावर, म्हणून तो स्वतःला डिस्क्राईब काय करतो? ज्याच्यावर येशूची. त्याला माहिती आहे की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. मग तो विचार नाही करत की लोक काय विचार करतायत. तुमचं रिलेशनशिप देवासंगती अशा लेवलला असलं पाहिजे
की तुम्ही त्याची स्तुती आराधना करताना लोकांचा विचार नाही केला पाहिजे. एस्पेशली जे मेन आहेत, जे पुरुष आहेत, आपल्याला असतो की एक मेल डॉमिनन्स, आपण एकदम स्टँड स्ट्रॉंग, लायन किंग. बट हाच लायन ऑफ जुडा हा देखील इमोशन्सनी भरलेला होता. हा देखील रडायचा, ह्याच्यामध्ये देखील इमोशन्स होते. आणि हा योहानाला कधीच बोलला नाही, तू काय असं थांबलंयस, नीट थांब. आज सैतानाने, मी परत सांगतोय, कल्चर इतकं खराब झालंय की जर प्रभू येशू ख्रिस्त आणि योहान आज चर्चमध्ये जर ते इथं असते तर लोकांनी त्यांना किती नावं ठेवले असते. जस्ट इमॅजिन दिस. किती त्याचे फोटोज काढून व्हायरल केले असते लोकांनी की बघा योहान कसा बसलाय परमेश्वरा सांगते. पण त्याला फरक नव्हता पडत. त्याला माहिती होतं तो कोण आहे, त्याला माहिती होतं तो कोणाचा पुत्र आहे. युअर आयडेंटिटी हॅज टू बी स्ट्रॉंग. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे का आज? का आपण अजून पण लोक काय म्हणतील, कोण माझ्याकडे बघतंय, माझे कपडे कसे आहेत, चेन उघडे नाही आहे का? वी थिंक अ लॉट. आणि हे सगळं करता करता जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर उभा असतो त्याची स्तुती करणं आपण विसरून जातो. रिलेशनशिप टू रिलिजन. आणि परमेश्वर म्हणत आहे, पहिलं प्रेम, तुझ्या पहिल्या प्रेमाकडे तू परत वळ. किती जण मला म्हणतील आता की परमेश्वर माझं पहिलं प्रेम आहे. जेन्युइनली, नो ड्रामे. ठीक आहे. आता ती दुसरी गोष्ट कोणती आहे तुमच्या लिस्टमध्ये, सेकंड नंबरला काय येत आहे ते तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कलेक्ट करा. ठीक आहे. तुम्ही काय बोलले? पहिलं प्रेम प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरं प्रेम, कोणती ती गोष्ट आहे, कोणती ती वस्तू आहे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, आता ती डोक्यामध्ये आणा. आणली? हां, दिसते का नाही दिसते? का कशावरच प्रेम नाही करत अजून? बाप रे, व्हॉट गुड पीपल. आली दुसरी गोष्ट डोक्यामध्ये? आता योहान कृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 15वं वचन. योहान कृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 15वं वचन. कोणी वाचेल? बरेच लोक बसलेत आणि पेत्राला येशू जाऊन विचारतोय, शिमोना, ह्यांच्यापेक्षा अधिक तू माझ्यावर प्रेम करतोस काय? म्हणजे बाकीचे प्रेम करणारे भरपूर आहेत. वचन समजतंय तुम्हाला? बाकीचे प्रेम करणारे भरपूर आहेत. तू त्यांच्यापेक्षा जास्त करतोस काय? आज ख्रिश्चन खूप आहेत, खूप आहेत, नगरमध्ये खूप आहेत, पण त्यांच्यापेक्षा जास्त करणारे तुम्ही आहात काय? एक असा ग्रुप जो वेडा आहे प्रभू येशू ख्रिस्तासाठी. ते गाणं ऐकलंय, मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ. आपण मगाशी कोणतं गाणं गायलं? दीवाना मैं येशू. दिवाना काय असतं माहिती? तो शब्दाचा अर्थ काय दिवाना ना? फर्स्ट लव, पहिलं प्रेमाला मी परत एकदा रिलेट करतो. पहिलं प्रेम, जहां दिखो वही नजर आता है. किसी की भी आवाज सुनो उसकी आवाज लगती है. पहिलं प्रेम. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त आपला पहिला प्रेम आहे. की तुम्ही तुमची गाडी चालवताय पण तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही या परमेश्वराबद्दल विचार करताय आणि तुम्ही त्याच्या संगती बोलताय. तुम्ही किचनमध्ये काहीतरी काम करताय, मे बी भांडे घासताय, पण ते भांडे घासताना तुम्ही त्या परमेश्वरा संगती बोलताय. तुम्ही वर्कआउट करताय, वर्कआउट करताना तुम्ही या परमेश्वरा संगती बोलताय.
इतक्या लेवलचं इंटिमसी आहे का आज? आणि हे आहे, दिस इज देअर. ज्यावेळेस मी तुम्हाला हे सांगतोय, मी एक्सपिरियन्स केला आहे. आता जे लोक मला 4 वर्ष अगोदर 5 वर्ष अगोदर ओळखायचे त्यांना माहिती आहे की प्रार्थना कसा होता. बट ज्यावेळेस हा परमेश्वर तुमच्या अंतःकरणाची पकड घेतो, तुमचं लाईफस्टाईल चेंज होतं, तुमच्या प्रायोरिटीज चेंज होतात. खरंच तुम्हाला त्याचा आवाज सगळीकडे ऐकायला येतो. इमॅजिन कर, ज्यावेळेस ह्या प्रोग्रामचं पूर्ण प्लॅनिंग चालू होतं आणि आम्ही गीत फाइंड आउट करत होतो आणि मी इथं बसलो होतो आणि सगळे मुलं बसले होते सगळे, आणि मी फायनल करत होतो की गीत कोणतं गायचं. आणि माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच लाईन आली, तू पहला पहला प्यार है मेरा. आठवते? आणि मला त्या गाण्याचं पुढचं काही नाही माहिती, मला मागचं काही नाही माहिती, मला फक्त तेवढी लाईन माहिती आहे. आणि 2 मिनिटासाठी मी विचार केला, आय थॉट हे वर्शिप सॉन्ग आहे, जेव्हा की ते वर्शिप सॉन्ग नव्हतं. पण कुठेतरी माझ्या कानामध्ये ते गाणं पडल्यामुळं मी गाताना मला असं वाटलं की हे गाणं तर प्रभू येशू ख्रिस्तासाठीच असेल. मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ. दिस इज द लव्ह. यु नो, त्याच्यात काही लोक खूप एक्स्ट्रीम करतात की ते पिक्चरचे गाणे घेऊन परमेश्वरासाठी ते गाणं गातात. असे पण लोक आहेत. मी नाही म्हणत तुम्ही तसं करा, पण जरी ते तुमच्या कानावरती ते लिरिक्स पडतायत ना, तुमच्या डोक्यामध्ये परमेश्वराचा फोटो येतोय का? कुर्बा हुआ. व्हाट? कौन किसके लिए कुर्बा हुआ? हे बॉलिवूड सॉंग्स आहेत. हा परमेश्वराने तुमच्यासाठी त्याचा लाईफ दिलाय आणि आपण कोणासाठी? दुसऱ्यासाठी सांगतो कुर्बा हुआ. हे रिअल फॅक्ट्स आहेत. हे आपण आपलं जनरेशन जे आहे, जेन झी, त्यावेळेस मी तुमच्यावर हे थोपणार नाही कधीच की तुम्ही बॉलिवूड सॉंग्स ऐकू नका, हॉलिवूड सॉंग्स ऐकू नका. पण त्या गाण्यांमध्ये एक अशी एनर्जी असते की ती एनर्जी ज्यावेळेस तुम्ही ते गाणे ऐकतात ते तुमच्या आत्म्यामध्ये फीड होतात आणि ते तुम्हाला आतून हलवून टाकतात. काही गाणे तुम्ही अशा असतात ते ऐकल्यावरती तुम्हाला कॉल करू का परत त्या व्यक्तीला? बहुत सच बोल दिया मैंने. काही गाणे तुमच्या कानावर पडण्यासाठी बनवलेले नाही आहेत. हे जे इंडस्ट्री आहे, हे जे बॉलिवूड आहे, हे काही असे लोक चालवतात जे सैताना संगतीनं खूप पर्सनल रिलेशन ठेवतात. आणि ज्यावेळेस आपण ते गाणे ऐकतो आपलं स्पिरिट डिस्टर्ब होऊन जातो. काही मूवीज, देवबाप्पाच्या दयेने मी ही साक्षात तुम्हाला सांगतो की 3-4 वर्ष अगोदर मला हिपहॉप सॉंग्स फार जास्त आवडायचे. काही फेवरेट आर्टिस्ट होते माझे, मला त्यांचे लिरिक्स तोंडपाठ असायचे. एक टाईम असा आला, आय वॉज लाईक, मला आता इंटरेस्ट नाही आहे ऐकण्यासाठी. मी नाही सांगत आहे मी खूप बेटर आहे, आय हॅव स्टेड ॲट युअर प्लेस, म्हणून मला माहिती आहे की हाऊ इट इज, तो स्ट्रगल काय असतो, तो फाईट काय असते, आय नो. पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्या मंदिरात येऊन त्याचं वचन ऐकता ऑटोमॅटिकली काही डिझायर तुमच्या मरून जातात. देन यू डोंट फील लाईक डुईंग समथिंग. मग त्या व्यक्तीचा कॉल जरी आला तुम्ही लगेच ब्लॉक करून टाकता पहिल्या अटेम्प्टमध्ये. फिनिश. जागा नाही आहे सैतानाला. मी मगाशी स्टार्टिंगला काय म्हटलं, एव्हरी डे सैतान तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी, डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी तो 100% एफर्ट टाकतोय. इमॅजिन, कुत्र्याला देखील कळतं तुम्ही घाबरले का नाही. तुम्ही थोडं असं वाकून चाला, तो पहिला भुंकत तुमच्याकडेच येणार आहे. कुत्र्याला देखील माहिती आहे की हा घाबरलाय. इमॅजिन, हा सैतान माणसाला आदम हवा होते तेव्हापासून स्टडी करत आलाय. तुझ्या तोंडावरचा रंग जरी चेंज झाला मला समजतं की हा याने इमोशन काहीतरी पकडलंय, आय कॅन टॉक टू हिम नाव.
इतक्या डीप लेवलला काम चाललं आणि आपण इग्नोर करून टाकतो. प्रार्थना करा, देवा माझे डोळे उघड, माझे कान उघड, मला समजू दे की माझ्या अवतीभोवती काय चाललंय. डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी 1000 गोष्टी आहेत, पण ती एक गोष्ट, तो एक आवाज परमेश्वराचा, शांत मंद सायलेंट आवाज ज्यावेळेस तुम्हाला येतो, तो आवाज ऐकायला शिका. आणि ज्यावेळेस तुम्ही तो आवाज ऐकायला शिकताल, ज्यावेळेस तुम्ही तो आवाज ऐकायला शिकताल, ऑटोमॅटिकली एव्हरी डे तुम्हाला त्याचा आवाज अजून चांगल्या रीतीने ऐकायला येतो. पहिल्या टाइम तुम्हाला एकदम बारीक आवाज येईल. शल्मोनाची स्टोरी आठवते? शमुएल पहिल्यांदा त्याला आवाज आला, त्याला वाटलं कोणत्या तरी माणसानेच बोलवलंय, म्हणून तो एली याजकाकडे जातो आणि त्याला म्हणतो की तू मला हाक मारलीस का. दुसऱ्या वेळेस सांगते तसंच होतं. तिसऱ्या वेळेस तो म्हणतो की बोल, परमेश्वरा तुझा दास ऐकत आहे. सो आज काही ते योहानासारखे लोक आहेत का जे म्हणतील की मी घाबरत नाही आहे परमेश्वरावरती प्रेम दाखवायला. किंवा आज त्या पेत्रासारखे काही लोक आहेत का जे म्हणतील की परमेश्वरा ह्या सगळ्यांपेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. तो कॉन्फिडन्स आहे, तो बोल्डनेस आहे. आणि तो हे नाही म्हणत आहे हो पहिलं पवित्र हो मग माझ्यावर प्रेम कर, हो डोंट टच मी. ज्यावेळेस तो उधळ्या पुत्र घाणीत लोळून मोळून आला असेल, आठवते उधळ्याच्या पुत्राची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. तो काय करत होता, डुकरांचं जेवण तो खात होता. आणि कशी त्याचे घाण कपडे असतील, कसं त्याचं किती दिवस झाले त्याला आंघोळ नसेल, यू डोंट नो, कसे त्याचे केस वाढले असतील, खूप अवतार्य असेल तो. पण ज्यावेळेस तो बाप त्याला बघतो समोरून येताना, बाप स्वतः त्याच्याकडे पळत जातो आणि त्याला मिठी मारतो. तो काही बोलायच्या आधी बाप कधीच नाही बोलला अरे तू आलास का, पहिलं जाऊन आंघोळ कर, पहिलं जाऊन कपडे बदल, मग माझ्याकडे ये. आपल्याला वाटतं की ह्या परमेश्वरात जवळ जाण्यासाठी मला पहिलं खूप पवित्र व्हावं लागेल, शुद्ध व्हावं लागेल. मी मागच्या वेळेस पण एक स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं होतं, जे माझ्या स्पिरिच्युअल मेंटरनी मला सांगितलं होतं. गॉड इज नॉट लुकिंग फॉर परफेक्शन, गॉड इज लुकिंग फॉर परफेक्ट सरेंडर. God is not looking for perfection, God is looking for perfect surrender. Every day काही जरी चूक झाली, immediately go to God and say देवा I'm sorry, माझ्याकडून ही चूक झाली, आय नो मी नव्हतं करायला पाहिजे, आय नो मी ती गोष्ट नव्हती बघायला पाहिजे, आय नो मी त्याच्या संगती तिच्या संगती बोलायला नव्हतं पाहिजे, बट मी येतोय परत तुझ्याकडं. अँड हे जर तुम्ही डेली बेसिसवरती करत राहिले ना, एक टाइम असा येईल की ते कधी तुटून जाईल तुम्हाला समजणार पण नाही. आणि तुम्हाला फाईट करायची गरज नाही आहे त्या गोष्टीसाठी की मी नाही करणार. हा या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आज जगातले सगळे लोक पण म्हणतात की मी फोन कमी वापरणार, मी 1 तास फोन वापरणार. जगातले लोक पण बोलत आहेत आणि आपले लोक पण बोलत आहेत की मी 1 तास फोन. पण दोघांमध्ये डिफरन्स काय माहिती आहे का? हा स्वतःचं मन मारतोय आणि दुसऱ्याला ऑटोमॅटिकली इच्छाच मरून गेली. जाऊ दे, तेच येत राहते, ते फेकून मी माझं काम करतो, मी काम करतो, मी स्वतःला डेव्हलप करतो, मी स्वतः ग्रो करतो, मी परमेश्वरासंगती माझं रिलेशन स्ट्रॉंग करतो. माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. आज देवाची लेकरं, सन्स अँड डॉटर्स, दे विल बी सेव्ड इन दिस हाऊस. बट ते कसे सेव्ह केले जातील? त्याच्या वचनाने. सो हे जे वचन आज तुमच्यापर्यंत येत आहे, दिस इज अ स्ट्रेंथ दॅट यू आर गेटिंग इन युअर स्पिरिट राईट नाव. तुमच्यातले बरेच जण, बरेच म्हणण्यापेक्षा मी म्हणू शकतो काही जण, पुढच्या 3 महिन्यामध्ये देव तुम्हाला चांगल्या रीतीने वापरू इच्छितो. अँड आय नो ते कोण आहेत.
पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म होताना बघताल, पण त्याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट सरेंडर करणं फार गरजेचं आहे. परफेक्ट सरेंडर. आणि माझी इच्छा आहे की तुम्हाला देखील परमेश्वर ते दाखवल की तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे. मला माहिती आहे, मी त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करत आहे, कारण मला माहिती आहे की पुढचे 3 महिन्यांमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन त्यांचं होणार आहे, देव त्यांना फार चांगल्या रीतीने वापरू शकतो. पण हा तो टाईम आहे की रिटर्न बॅक टू युअर फर्स्ट लव्ह. रिमेंबर फ्रॉम वेअर यू हॅव फॉलन. कुठून तुम्ही खाली पडले होते. स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण परमेश्वरामध्ये नवीन आलो होतो, खूप उत्साह होता आपल्यामध्ये, खूप आनंद होता. एक दिवस जात नव्हता की आपण प्रार्थना करत नव्हतो, एक दिवस जात नव्हता की आपण वचन वाचत नव्हतो. जसं मी वचन बोलतोय तुमच्या संगती, हे माझ्या संगती देखील बोलतोय. आज आपली परिस्थिती कुठे आहे, आज आपण कुठे आहे. जगामध्ये व्हॅलेंटाईन्स जो आपण सेलिब्रेट करतोय आज, रेड का थीम ठेवली आपण. व्हॅलेंटाईनची थीम असते ना, रेड हार्ट असते. बट यू ऑल आर कवर्ड अंडर द ब्लड ऑफ जीसस. दॅट इज लव्ह. लव्हचं निशान हार्ट आहे का क्रॉस आहे. देवाने जगावर की त्याने दिला. He gave his son for you. For you. For you. So ज्यावेळेस आपण रेड थीम सेलिब्रेट करतोय ना, इट इज द ब्लड ऑफ जीसस दॅट वी आर सेलिब्रेटिंग. जगातले लोक व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतायत खूप वेगळ्या, आपण व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतोय फार वेगळ्या पद्धतीने. वी आर सेइंग की देवा, तू माझं पहिलं प्रेम आहेस, तुझ्याकडं मी परत येत आहे. आज तुमच्यातले बरेच जणांसंगती परमेश्वर बोलला आहे. बऱ्याच जणांना काही परमेश्वराने इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ते इन्स्ट्रक्शन तुमच्यासाठी पर्सनल आहेत. ते सगळ्यांसाठी नसू शकतात सारखे. ते तुमच्यासाठी इंडिव्हिज्युअली पर्सनली त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. आज ज्यावेळेस तुम्ही हे वचन वाचत होते, तुम्हाला आतमध्ये एक आवाज येत होता आणि तो आवाज तुमच्या संगती काहीतरी बोल आणि तो तुम्हाला काहीतरी करायला सांगत होता. रिटर्न बॅक टू युअर फर्स्ट लव्ह. तुझ्या पहिल्या प्रेमाकडे तू परत ये. हा मेसेज परमेश्वर आज तुम्हाला देतोय. दिस इज अ मेसेज फ्रॉम द लवर ऑफ युअर सोल. जो तुमच्या आत्म्यावर, तुमच्या अंतकरणावर प्रेम करतो, त्याच्याकडून हा मेसेज मी तुम्हाला देत आहे. आता ह्या मेसेजचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. काही लोक मेसेज सीन करून सोडून देतात. काही लोक त्या मेसेजला इग्नोर करतात. सीन पण नाही करत, तो चॅटच ओपन नाही करत. मी ते खूप करतो. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे. पण ह्या परमेश्वराचा जर मेसेज आज तुम्हाला आलेला आहे, त्या मेसेजचं तुम्ही काय करताय. त्याच्या संगती डेटवर जाणार आहे. कधीतरी गेलेत बायबल घेऊन कॉफी शॉपमध्ये, बायबल वाचताय त्याच्या संगती बसून. वाय नॉट. एक लेवल ऑफ इंटिमेसी जे आपल्याला आजपर्यंत आपल्या डोक्यामध्ये आलं नाही आहे. आपल्याला वाटतं की हा परमेश्वर फक्त संडे टू संडेवाला परमेश्वर आहे, ईस्टर, ख्रिसमस, गुड फ्रायडेवाला परमेश्वर आहे. हा तुमच्या संगती घरी, तुम्ही इथून घरी जाऊपर्यंत देखील बोलत राहील. याला इतकं बोलायचं आहे तुमच्या संगती. बट आपला इयरबड्स, आपले डिस्ट्रॅक्शन्स, आपले डिस्टर्बन्सेस, आपले फोन कॉल्स थोडे बंद करायला लागतील. तेव्हा कुठं त्याचा आवाज थोडा ऐकायला येईल, ट्रान्सपेरन्सी येईल, क्लॅरिटी येईल. कॉलवर बोलताना एखाद्याचा आवाज नाही आला तर आपली धावपळ किती होती. हॅलो, येतोय का आवाज. हॅलो. बाहेर जाते घराचा माणूस पळत.
पण ह्या परमेश्वराचा आवाज जन्मल्यापासून ऐकला नाही आणि आपण काहीच करत नाही. सॅड स्टोरी. डोंट लेट दॅट बी युअर स्टोरी. आज जर हे वचन तुमच्यापर्यंत, हा मेसेज जर तुमच्यापर्यंत आला आहे, हा तुम्हाला एकतर एलिव्हेट करेल, नाही तर तुम्हाला तिथंच ठेवेल. हे वचन जे आज आलं आहे एका स्टेपप्रमाणे आहे. मला पाहिजे तर मी इथंच उभा राहू शकतो, घरी जाईल, मी विसरून जाईल की मी आज काय ऐकलं आहे. पण मला पाहिजे तर मी आज संध्याकाळी प्रार्थनेला बसेल. मी माझं फास्टिंग प्रेयर परत चालू करेल. मी वचन ऐकण्याचं इंटेन्सिटी वाढवेल. मी करायला भरपूर गोष्टी करू शकतो, किंवा मी जिथं आहे तिथंच उभा राहू शकतो. द डिसिजन इज इन युअर हँड्स. देव तुम्हाला बोलवत आहे, कम कम, आतमध्ये ये. माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ की मी तुझ्या संगती काय शेअर करू इच्छितो, मी तुला काय सांगू इच्छितो. आणि हाच योहान, हाच योहान जो या परमेश्वराच्या उराशी टेकून राहायचा. सगळे शिष्य निघून गेले, पण हा योहान, ह्याला लोकांनी उकळते तेलामध्ये टाकायचा प्रयत्न केला, हा त्याच्यातून बाहेर येतोय. पॉवरफुल होता का योहान? एक ग्रेस योहानावरती होता. आणि ज्यावेळेस देवाला शेवटचा मेसेज कोणाला द्यायचा होता ना, त्यांनी योहानाद्वारे तो दिला. जे बुक ऑफ रेव्हेलेशन आहे ते कोणी लिहिलंय? हा, योहानाने. सो प्रेम जर तुम्ही परमेश्वरावर करता, तो तुम्हाला आत्म्याच्या द्वारे नवीन गोष्टी सांगेल. तो तुम्हाला एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायला लावेल. तो तुम्हाला म्हणेल की तिच्यासाठी प्रार्थना कर, त्याच्यासाठी प्रार्थना कर, आणि तुम्ही करताल. त्याचं हार्ट तुमच्यामध्ये येतं आणि ते नवीन अंतकरणाने तुम्ही आता जगाकडे बघायला लागता. आता तू ज्यावेळेस जगाकडे, तिच्याकडे बघशील, त्यावेळेस तू तिला जज नाही करणार. बऱ्याच वेळेस आपल्याला ही सवय असते ना, काय कपडे घातले द्यार, कसा दिसतोय हा. पण परमेश्वर त्याच्याकडे कसं बघतो, परमेश्वर तिच्याकडे कसं बघतो, त्या नजरेने आता तुम्ही लोकांकडे बघायला लागता. ते कंपॅशन तुम्हाला परमेश्वर देतो. सो रिटर्न बॅक, कम बॅक टू युअर फर्स्ट लव्ह. आणि ज्यावेळेस तुम्ही येताल, तुमचा बाप तो थांबलाय तुम्हाला हग करायला. इज वेटिंग टू हग यू. उधळ्या पुत्राला पाहिजे तर तो लांबूनच बापाला बघून निघून जाईल. एक मिनिटासाठी तो बापाला बघेल, त्याला वाटेल सैतान त्याच्या कानामध्ये बघेल, तू पात्र नाही आहेस, किती वाईट केलंयस तू तुझ्या बापा सांगते, तू आता त्याच्याकडे परत चाललायस. आणि उधळा पुत्र म्हणून, हा बात तो बराबर आहे, निघून जाईल. आज तुम्ही देखील परत तुमच्या बापाकडे जाताना, तुमच्या पहिल्या प्रेमाकडे जाताना, सैतान तुम्हाला म्हणेल, अरे तू किती चुका केल्यास, तुला लाज आहे का, परत चाललाय देवाकडं. लगेच त्या आवाजाला शांत करून म्हणा की माझा परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो, माझा बाप माझ्यावर प्रेम करतो, तो माझं पहिलं प्रेम आहे, त्याच्या हातामध्ये माझं नाव आहे. कुठून स्टार्ट केलं आपण? त्याच्या हातामध्ये तुमचं नाव आहे. बघतोय तुम्हाला कंटिन्यू. In the palm of his hands I am a permanent mark. No, I cannot be erased. I have been raised along. एक सुंदर असं गीत आहे जे म्हणतंय, बाबा आय लव्ह टू कॉल ऑन युअर नेम. डॅडा यू आर मोर दॅन इनफ फॉर मी. मला बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा तू पुरेसा आहेस. बाबा, अब्बा, बापा म्हणून हाक मारण्याचा अधिकार ज्याने तुम्हाला दिला, नाव घ्यायला लाजू नका. आपण सर्वजण उभे राहू.
Baba, I love to call on your name. Dada, you're more than enough for me.